पहिला चेंडू सुंदर चेंडू पडला जातोय बॅटची कडा लागले मात्र चेंडू उडला थांबवणं थोडंसं कठीण होऊन बसेल या वेळेला खाता उघडला जाते चौकारानं सायशा क्वीन चा पहिलाच चेंडूवर चौकार आलाय धन्यवाद. तर पुष्करच्या पहिल्या चेंडूवर मोठा फटका बसला जातोय. खूप जास्त चेंडूने उसळी घेतली त्यानंतर बॅटच्या रडारमधनं कुठेतरी बॅटला कडा लागली त्यानंतर मोठा चौकार आलाय. यावेळेला समोरच्या दिशेने चेंडू टोटावण्यात आलाय. अतिशय धापशी असतील त्यांच्याकडनं ही चूक होणार नाहीये. सिंगल धाव येईल. दोन चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5 फलकावरती लागली जाईल. कुठेतरी मॅन्डेटरी पॉवर प्ले मोठे फटके मारण्याचा मनसुबा राहील. एक धावसंख्या चांगली रचणं आपल्या संघासाठी तेवढं बंधनकारक ठरेल. त्यानंतर समोरच्या संघाला देखील कमीत कमी धावांमध्ये थांबवणं खूप गरजेचं आहे. यावेळेला देखणा फटका मिड विकेटच्या आणि चौकार येतोय. पुन्हा एकदा दुसरा चौकार बघायला मिळतोय. तर यावेळेस रुपेशच्या बॅटमधनं चौकार येतोय भरत बागुल्यांच्या बॅटमधनं. नऊ धावा फलकावरती असतील. अजून कुठलाही गडी बाद नाही आहे. या वेळेला गोलंदाजीचं नमुना चांगलं करणं किंवा गोलंदाजी चांगली करणं पुष्करला तेवढंच बंधनकारक ठरेल. यावेळेला मॅन्डेटरी पॉवर प्ले यावेळेला जोरकस मारण्याचा प्रयत्न झाला मात्र चुकी होणार नाहीये. भरत बागुल मात्र थोडीशी चुकी करतोय आणि थोडी जास्त घाई केल्या निश्चित रूपानं त्याने आता स्वतःला गमावून दिलंय आणि यावेळेला त्याला आता आपली जागा सोडावी लागते. बॅक टू पवेलियन. कम ऑन डीजे. नवीन फलंदाज भरत बागुल यांची चालवण्याकरिता केतन वेखंडे येतात. वसुरी गावाकडनं बिलॉंग करतायत. एक अष्टपैलू खेळाडू. हा खेळाडू देखील सातत्यानं चांगली कामगिरी करतात. कारण बरेचदा आम्ही बघितले चांगली खेळी करत असतो. वाडा तालुक्यामध्ये अनेक नवीन नवीन खेळाडू देखील उदयास येतात आणि नवीन नवीन चेहरे देखील बघायला मिळतात. तसेच या विभागामधून एक स्ट्रॉंग साईड म्हणून ओळखली जाते. यावेळेला पंचांकडे मोठी अपील आहे मात्र ही अपील जास्त काही वेळ चालणार नाही आहे. परंतु थोडासा आम्हाला विचार करावा लागेल की पंच बॅट ओके बॅट असेल आणि सिंगल धाव खातं खोललं जाते केतनचं. धावसंख्या फलकावरती दुहेरी आकड्यामध्ये जाऊन पोहोचेल 10 या आकड्यावरती. आपण बघतायत मॅन्डेटरी पॉवर प्ले पुष्कर हाताळतोय. गोलंदाज पुष्कर. रुपेशला मात्र आपली जागा चालवावी लागेल कारण पूर्वी बघायचो आम्ही तर रुपेशकडनं देखील मोठे मोठे फटके यायचे. यावेळेला कुठेतरी रुपेश थोडासा थंडावला गेलाय. आता मात्र जास्त काही वेळ थांबणार नाहीये रुपेश. यावेळेला येतोय त्याच्या बॅटमधनं पुन्हा एकदा चौकार आणि या चौकारानं धावसंख्या फलकावरती पोहोचेल 14. तर यापूर्वीचा सामना झाला त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरले तर अजिंक्य मोकाशी. प्लीज मंचावरती येऊन ते बक्षीस आपण घ्यायचे. श्री सुरेंद्र काटोले सर असतील त्यांच्या हस्ते या खेळाडूला आपण हे बक्षीस वितरित करायचे. सामनावीरचा किताब यापूर्वीचा सामना जिंकलाय तर या खेळाडूंना चांगली कामगिरी करून मला वाटतं हा सामना त्यांच्या खिशामध्ये टाकलाय. तर धन्यवाद सर. आपण इथे येऊन आपण या टुर्नामेंटची शोभा वाढवताय. आपल्या खेळाडूंचं मनोबल देखील वाढवताय. यावेळेला धावसंख्या फलकावरती लागली जाते 14 या आकड्यावरती आहे. षटक क्रमांक दुसरं गोलंदाज
या वेळेला झेलची संधी मात्र वैभव थोडेसे दूरवर राहिलेत. मात्र चेंडूचा थोडासा पाठलाग केलाय, तोपर्यंत फक्त सिंगल धाव येईल. रुपेशनं मात्र कुठेही जास्त रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न केला नाहीये. जास्तीत जास्त स्ट्राईक जर आपल्याकडे राहिले तर कुठेतरी तर DD11 हा जो संघ आहे जास्तीत जास्त आपल्या संघासाठी जास्तीत जास्त धावा मिळवणं त्यांचा मनसुबा असेल. रुपेश पाटील फलकावरती धावा 15 लागल्या जातील. या वेळेला रिव्हर्स स्वीप, मात्र 2 खेळाडूंना चेंडू कुठेतरी गोंगा देऊन गेलाय. आला महत्वपूर्ण चौकार. तर विकास भिमरा गोलंदाजी करण्याकरिता आलाय. मेंडेटरी पॉवर प्लेचा षटक क्रमांक 2 या वेळेला रिव्हर्स स्वीपसाठी प्रयत्न करत होता, यावेळेस सक्सेस झालाय आणि पुन्हा एकदा रुपेशच्या बॅटमधनं आलाय महत्वपूर्ण चौकार. कमान डीजे. तर रुपेशने मात्र चांगली कामगिरी करायला सुरुवात केली आहे. एका साईडनं कुठेतरी केतन आपली साईट पकडून देतोय किंवा सिंगल धाव देऊन देखील रुपेशला स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न करतोय आणि रुपेश मात्र मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलतोय. त्याच्या बॅटमधनं आला लगातार 3रा चौकार आहे. सातत्याने मोठी फलंदाजी करण्यात हा फलंदाज माहीर आहे. या वेळेला त्याच्या बॅटमधनं चांगला फटका बघायला मिळाला. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट झाला म्हणजे परफेक्ट झाला. या वेळेला पुन्हा एकदा लेग साइडला चेंडूला थांबवणं थोडंसं कठीण होऊन बसलाय. फिल्डिंग मात्र फिल्डर राहिल्या चेंडूपासून थोडंसं दूरवर. पुन्हा एकदा चौकार. या चौकारानं धाव फलकामध्ये खूप जास्त तारांबळ उडाले. आमचे स्कोरर रायटर म्हणतात की रुपेश मात्र आता आपल्या रंगामध्ये पोहोचलाय आणि त्याच्या बॅटमधनं लगातार हा चौथा चौकार येतोय. धावसंख्या फलकावरती पोहोचेल 27 या आकड्यावरती आहे. तर 2 षटकं अजून संपणं बाकी आहेत आणि 4 चेंडू फक्त टाकून झालेत आणि मॅन्डेटरी पॉवर प्ले आपण बघतोय 2 नंबरचा गोलंदाज आपण बघतोय विकास. यावेळेला पुन्हा एकदा कट केलंय बॉलला थांबवणं थोडंसं कठीण होऊन बसेल. पुन्हा एकदा येतोय रुपेशच्या बॅटमधनं चौकार. तर खेळाडूला थोडीशी इजा होते. फलंदाजाला आपण आपल्याकडे स्प्रे असतील किंवा आपल्याकडे कुठले मेडिकलची जी औषधं असतील तर खेळाडूला दुखापत होऊ नये याकरिता आपण जायचंय किंवा त्यांना स्प्रे वगैरे द्यायचे. रुपेशच्या बॅटमधनं लगातार हॅट्रिक चौकार होतोय. म्हणजे अगोदरचे जे चौकार बघितले गेले तर ते अगोदरचे 2 चौकार सोडल्यानंतर येणाऱ्या पुढच्या चेंडूवर लगातार 3 चौकार रुपेशच्या बॅटमधनं बघायला मिळाले. या वेळेला चांगली फलंदाजीचा नमुना पेश करतोय. धावसंख्या फलकावरती आतापर्यंत पोहोचले तब्बल 31. तर शेवटचा चेंडू अजून टाकणं बाकी आहे आणि विकासनं मात्र धावा बघितल्या तर तब्बल 4 चौकार खर्च करतोय. कुठलाही चेंडू अजूनपर्यंत निर्धाव चेंडू हाताळला नाहीये. या वेळेला मात्र 4 चौकार खर्च करून धावसंख्या फलकावरती 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. मात्र खेळाडू भरतच्या रूपानं बाद होतोय.
यावेळेला पुन्हा एकदा ऑफ साईडला टोटावण्याचा प्रयत्न झाला, मात्र छोटासा चेंडू पडला गेला आणि रुपेशच्या बॅटमध्ये कुठेतरी कनेक्शनमध्ये थोडीशी अडथळा निर्माण झाली, कुठेतरी दुखावले गेले आहेत. यावेळेला त्याचाच कुठेतरी परिणाम घडला गेला असेल. मात्र षटक क्रमांक आपण बघतोय 2 नंबरची सांगता होईल. इथून मात्र पॉइंटरी पॉवर प्ले संपेल. आता यापुढे थोडे 3 षटकर आलेल आणि त्यानंतर येणाऱ्या काळामध्ये ही धावसंख्या किती लागेल याकडे देखील थोडंसं लक्ष असेल. मात्र धावसंख्या फलकावरती 31 असेल. संजय यावेळेला जोरकस मारण्याचा प्रयत्न झाला, मात्र खूप जास्त चेंडूची वेगवान सांगता होते. यष्टीरक्षक मात्र आपली कामगिरी पूर्णपणे पार पाडतायत. यावेळेला चांगला खेळ रंगतोय. सूर्यदेवता थोडेसे आपल्या भेटीला येत आहेत. मात्र आजच्या दिवसामधून आणि कालच्या दिवसामधून बघितलं तर सूर्यदेवतापासून कुठेतरी आपण लांबवणी जात होतो. मात्र तरी देखील चांगला खेळ सुरू होता. यावेळेला पुन्हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू पडला जातोय. कुठेही मोठा जोरकस मारण्याचा फटका नाही आहे. पुन्हा मात्र एक सिंगल धावेनं स्ट्राईक रोटेट होईल, स्ट्राईक चेंज केली जाईल आणि रुपेशला स्ट्राईकवर आणलं जाईल. यावेळेला धावसंख्या फलकावरती 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. केतन मात्र हळुवारपणे खेळी करण्याचा प्रयत्न करतोय. कुठेतरी जास्तीत जास्त स्ट्राईक ठेवणं हे रुपेशला मात्र स्ट्राईकवर आणणं खूप गरजेचं आहे. यावेळेला त्यानं ओळखलं आणि रुपेशला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा चांगला चेंडू पडला जातोय. निर्धाव चेंडूची घोषणा होईल. तर सातत्यानं चांगले चेंडू हाताळणं गोलंदाजानं संजयनं मात्र जे दबाव आहे तो दबाव कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न केलाय. यावेळेला 2 चेंडू मात्र निर्धाव फेकले जात आहेत. म्हणजे कुठेतरी जो प्रेशर रिलीज झालाय, कुठेतरी आपण गोलंदाजीमध्ये थोडासा दबाव दिला तरी देखील तो प्रेशर आहे तो खांद्यावरनं थोडासा साईडला होईल. यावेळेला चौथा चेंडू षटकामधून. यावेळेला चेंडू हवेमध्ये आहे, मात्र चेंडू कुठपर्यंत पोहोचेल, मात्र कुठलाही खेळाडू चेंडू खाली नसेल. यावेळेला दुसरी धाव पडून पूर्ण होईल. खूप जास्त दुखापत खेळाडू असताना तरी देखील रुपेश 2 धावा घेत आहेत. मात्र त्याचा परिणाम थोडासा कुठेतरी आपल्या बॉडी लँग्वेजवर दिसतोय. यावेळेला 2 धावा देखील पडून पूर्ण होतील. सहजरित्या धाव फलकावरती असतील 34 या आकड्यावरती. यावेळेला बॅटची कडा आहे आणि पंच म्हणतात की हा खेळाडू बाद असेल. यावेळेला मोठा झटका रुपेशच्या रुपयानं. तर 23 धावांची एक सुंदर खेळी करून रुपेश पाटील बाद होत आहेत. यावेळेला कुठेतरी जास्त दुःख आपल्या पायाला मोठे दुखापत झाले तरी देखील चांगला खेळ करत होता. यावेळेला त्याला मात्र आपली जागा सोडावी लागेल. प्रेश पाटील नवीन फलंदाज. यावेळेला मोठा फटका आहे आणि हा फटका कोर्टपर्यंत जाऊन न पडेल हे मात्र बघणं खूप गरजेचं. यावेळेला विमान उडालंय. षटकार. मॅच बॉल घ्यायचा आहे. मॅच बॉल आलाय. तर संजयनं मात्र शेवटच्या चेंडूवर मोठा फटका खर्च केलाय. यावेळेला धाव संख्या फलकावरती 40
3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या फलकावरती 40 लागल्यात. म्हणजे अजून उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी असेल. धावसंख्या बघितली तर 40 या आकड्यावरती पोहोचले. रुपेश पाटील बाद झाल्यानंतर प्रेश पाटीलनं मात्र आपल्या रडारमध्ये त्या चेंडूला येऊन दिलं आणि त्या चेंडूवर पूर्णपणे आपली ताकद झोकून दिली गेली आहे आणि या चेंडूला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलं गेलं आणि आमचे स्कोरर रायटर देखील 6 धावा लेण्यापासून थोडेसे दूर राहिले गेले नाही आहेत आणि कन्वर्ट झाल्यात 6 धावा. यावेळेला ड्रिंक्स ब्रेक 2 मिनिटाचा आणि लगेच आपण सत्रक्षण लावून घ्यायचं आहे. त्यानंतर 2 षटकं पूर्ण करतील. त्यानंतर येणारे पुढचे 2 टीम रेडी राहायचे. आम्ही लगेच तुम्हाला अलर्ट करून ठेवतोय की पुढचा सामना आपला असेल. कुठे गेला असाल तर आपण लगेच ग्राउंडवरती यायचंय. इतर कुठे खेळाडू गेले असतील तर त्यांना आपण कॉलिंग करून लवकरात लवकर बोलावून घ्या. आणखी आपल्यामध्ये जे चेंजेस असतील, गेम प्लॅनिंग्स असतील किंवा अजून काही तुमच्या जे पर्सनल गोष्टी असतील त्या आपण करून घ्यायच्या आहेत. चला, नवीन गोलंदाज आतिश धापसी, नवीन गोलंदाज शाईशा क्वीन्स करणं, नवीन गोलंदाज येतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटनं सुरुवात करताना मात्र केतन पाटील समोर आहे. केतनला आता हात खोलावे लागतील कारण महत्वपूर्ण फलंदाज बाद होतोय. त्यानंतर मिडल ऑर्डरला फलंदाज आले, त्यांनी मोठे फटके मारण्याचा मनसूबा आखला. यावेळेला त्याला खेळावे लागेल. यावेळेला शॉर्ट पिच चेंडू आहे. चेंडूला थांबवणं थोडंसं कठीण होऊन बसेल का? फिल्डर आहेत. चेंडूला रोखण्याची यश आलंय मात्र तिसरी धाव या वेळेला थोडासा उशीर होतोय. चौकार तर रोखलाय मात्र 3 धावांपासून रोखलं जाणार नाहीये. यावेळेला केतन पाटीलनं मात्र एक चाणक्य पद्धतीनं खेळ खेळून 3 धावा पळून पूर्ण केल्यात. चौकार रोखलाय. 3 धावांना धाव फलक 43 या आकड्यावरती आहे. तर इथून धावा मिळवणं खूप गरजेचं असेल DD11 संघाला आणि धावफलक मात्र चांगलं आहे. बघितलं तर स्कोरिंग बोर्डावर देखील चांगला बदल देखील घडताना दिसतोय. या वेळेला चांगला सुंदर चेंडू पडला जातोय. हलकीशी पंचांकडे दाद मागितली मात्र ही दाद जास्त वेळ काही टिकणार नाहीये. या वेळेला चांगला चेंडू हाताळतोय आतिश धापसी. कुठेतरी यॉर्कर लेनचा वाईड यॉर्कर चेंडू टाकला गेलाय. चांगल्या चेंडूची सांगता झाली. चला पुढचा लगेच चेंडू टाकण्याकरता. या वेळेला पुन्हा एकदा बॅटमध्ये चेंडू आलाय आणि हा चेंडू पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला जाईल. आलाय मोठा षटकार. धावसंख्या फलकावरती 49. जवळजवळ अर्धशतकाच्या जवळपास येऊन ही धावसंख्या ठेपले. यावेळेला पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकला जातोय. कालच्या दिवसामध्ये देखील चांगला खेळ रंगतदार बघायला मिळाला प्रेक्षकांना. आमच्या यूट्यूब प्रेक्षकांना देखील हा खेळ बघायला मिळाला. षटक क्रमांक 4. पुन्हा एकदा टिचून मारा केला जातोय. चांगला चेंडू प्रेशला मात्र एक षटकार मारून दिलाय मात्र लगेच गोलंदाजानं कुठेतरी गोलंदाजीमध्ये जो वेग आहे तो खूप जास्त वाढवला गेला आणि यॉर्कर लेन देखील टाकली गेली. यावेळेला चेंडूची खूप जास्त उसळी घेऊन यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू स्थिरावला गेलाय. मात्र कुठलाही मोठा फटका मारून दिला तरी देखील कमबॅक करून देण्याचं धमक या गोलंदाजामध्ये आहे. यावेळेला हळवारपणे चेंडूला टोटवलं जाईल. दुसरी धाव पळून पूर्ण होईल का? मात्र कुठलाही संपर्क नाहीये. 2 फलंदाज डिस्कस करत नाहीयेत की आपण दुसरी कुठलीही रचकीरान धाव घेणं आपल्यासाठी थोडंसं धोकादायक ठरू शकतं किंवा हे शेवटचं षटक प्रेश पाटील खेळण्याकरता हे ठरू शकतात. त्याकरिता त्यानं हे रिस्की धाव घेणं थोडंसं टाळलं गेलं आहे. षटक क्रमांक 4 देखील संपेल. धावसंख्या फलकावरती 50 म्हणजे अर्धशतक लागलं गेलं आहे DD11 संघाचं.
तर शेवटचं षटक पुष्कर पुन्हा एकदा आपल्या कोट्यातील दुसरं षटक घेऊन येतोय आणि संघाकडनं शेवटचं षटक. यावेळेला चेंडूला खूप जास्त आपटून टाकलं गेलंय, मात्र चेंडूला देखील फलंदाजांना हेरलंय आणि पंच आमच्या दिशेला वळतायत, म्हणतायत की हा मोठा फटका आलाय आणि या 6 धावांना धाव फलक देखील पुढे सरकेल. तोपर्यंत एक डीजेचं गाणं ऐकूया. तर धावसंख्या फलकावरती 56 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. पहिला चेंडू पुष्करच्या पहिल्या चेंडूवर मोठा हल्ला चढवला गेलाय. पुन्हा एकदा प्रेश पाटीलनं मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. यावेळेला शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक हे. जेवढ्या धावा आपल्या संघासाठी मिळवता येतील त्या मिळवण्याचा प्रयत्न केलाय. यावेळेला DD 11 संघानं देखील अर्धशतक पार केलंय. 56 धावा असताना पुष्कर थोडा थोडा कुठेतरी चेंडूमध्ये बदल करताना दिसतोय, कुठेतरी आउट स्विंग देखील करण्याचा प्रयत्न केलाय. असंच काही आता नुकताच चेंडू टाकला गेलाय तो बघायलाच मिळाला. पुन्हा एकदा यावेळेला नो मॅन्स लँडवर चेंडू पडेल, ऑफ साईडला टोटाला गेलाय. दुसरी धावेचा प्रयत्न झाला. यावेळेला 2 धावा पळून पूर्ण सहजरित्या बघायला मिळालाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स यावेळेला बघायला मिळालं, कारण 2 खेळाडूंमध्ये जेव्हा 2 फलंदाजांमध्ये संपर्क झाला, जेव्हा आपण एकमेकांना कॉलिंग करत असतो ना, तेव्हा 2 धावा ह्या सहजरित्या पळून पूर्ण होतात. जेव्हा पहिली रन आपण जेव्हा घेत असतो ना, तेव्हा ती रन एकदम फास्ट घेतली तर निश्चित रूपानं येणारी पुढची रन धाव देखील आपण ती पळून पूर्ण करू शकतो. यावेळेला 3 चेंडूंची सांगता होईल. पुन्हा एकदा जोरकस चेंडू आपटून टाकण्याचा प्रयत्न झाला. यावेळेला चेंडू जाईल षटकार. तर प्रेश पाटील मात्र एकामागून एक मोठे हालय चढवतोय. साईशा क्वीन संघाला मात्र कुठेतरी अडथळा निर्माण करतोय. एक महत्वपूर्ण फलंदाज चांगली कामगिरी करताना बघतोय DD 11 संघाकडनं. आता मात्र खूप जास्त चेंडू मध्ये व्हेरिएशन दाखवलंय. आता या वेळेला त्रिफळला चिट होतील. प्रेश पाटीलला मात्र जागा सोडावी लागते. चांगली खेळी करून बाद होत आहे. कमान DJ काढणं होतं. तर धावसंख्या फलकावरती तब्बल 64 या आकड्यावरती आहे. 64 म्हणजे बल्ल मोठं रनांचं डोंगर रचलं गेलंय साईशा क्वीन संघासमोर. आणि हे डोंगर जर आपल्याला पार करायचं असेल तर मित्रांनो, तुम्हाला देखील त्याच पद्धतीने खेळावं लागेल, त्याच पद्धतीने बॅटिंग करावी लागेल, त्याच पद्धतीने फिल्डिंग करावी लागेल, त्याच पद्धतीने देखील चांगली खेळी दाखवणं खूप गरजेचं आहे. यावेळेला केतन पाटील नवीन फलंदाज आहे. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आहे, झेल होईल का? मात्र वैभव असतील, वैभवकडनं ती चुकी होणार नाही आहे. एक जुना जाणता खेळाडू आहे, बऱ्याच वर्षाचा खेळ हा खेळाडू देखील खेळत असतोय, मात्र आपल्याकडनं चुकी होणार नाही आहे हे मात्र त्यानं दाखवून दिलं आहे. धावसंख्या फलकावरती असतील 64, विजयासाठी 65 धावांचं लक्ष साईशा क्वीन सांगते. कमान DJ. निखिल बागुल कुठे असेल तर आमच्याशी संपर्क साधायचा आहे. निखिल बागुल आपल्यासाठी बोलवून आलंय, एक मित्र आलंय.
थँक्यू सो मच डीजे. देऊयात तुम्हाला पुन्हा एकदा संधी. त्याआधी आपण जाऊयात नाणेफेक कक्षाच्या दिशेने. एका बाजूनी जय श्रीराम आणि विपक्षात आई गावदेवी या दोन संघांमध्ये लढत पाहायला मिळेल. चला बोट टीम कॅप्टन्स क्षणाचाही विलंब न करता त्वरित आपण नाणेफेक कक्षामध्ये भव्य दिव्य असा एक नाणेफेक कक्ष टॉस बॉक्स आपल्याला पाहायला मिळतोय. त्या टॉस बॉक्समध्ये क्षणाचाही विलंब न करता आपण त्वरित इथे उपस्थित व्हायचं आहे. आपण इथे मात्र पाहिलं ही मॅच आपण पाहताय DD11 विपक्षात साईशा क्वीन या दोन संघांमध्ये लढत होताना आपण पाहिली आहे. आणि DD11 संघ प्रथमतः फलंदाजी करत असताना धावसंख्या जोडली गेली आहे ती म्हणजे धावफलकावर 64 विजयाकरिता 65 धावांचं आव्हान इथे मात्र समोर ठेवले गेले. आणि पासष्ट या अंकावर धावफलक 65 धावांचं आव्हान इथे मात्र मिळतं. नक्कीच इथे मात्र नाणेफेक केली जाईल. एका बाजूने संघ आपल्याला आई गावदेवी आणि त्याच्या विपक्षात जय श्रीराम या दोन संघांमध्ये ही लढत होताना आपल्याला इथे पाहायला मिळेल. त्याआधी आपण जाऊयात चालू असणाऱ्या सामन्यामध्ये. 65 धावांचं आव्हान पार करायचे टीम साईशा क्वीन संघाला. पाहूयात साईशा क्वीन संघ इथे मात्र 65 धावांचं आव्हान पार करताना पाहायला मिळेल का. प्रथमतः गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज प्रियेश पाटीलला आणले गेले. मॅन फ्रॉम बिलोशीचा हा खेळाडू प्रियेश पाटीलला आपण पाहताय. ऑन स्ट्राईक वैभव गोल्डन स्पोर्ट्सचे जे ओनर आहेत. नाणेफेक इथे विन झालाय जयश्रीराम संघ. आणि सर्वात आधी निर्णय स्वीकारला आहे क्षेत्ररक्षणाचा जयश्रीराम संघानं. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज प्रिय सज्ज होतोय. वैभव आणि अभि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. वैभवच्या बॅटमधून फटका कन्वर्ट झालाय. अक्रॉस द लाईन हा फटका कन्वर्ट झाला होता. आणि तदनंतर आपण जर का बघितलं 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण बंदिस्त मैदान. सर्कलच्या आतमध्ये असणारं सर्कल जे संपूर्ण एखादी छत्री उघडल्यानंतर ज्या पद्धतीचं चित्र दिसतं त्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण सजवलं गेलं आणि त्यामध्ये फसलाय. इथे मात्र वैभव पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक होता. मिसफिल्ड झालाय. ठाऊक होता क्षेत्ररक्षण कदाचित होऊ शकतं त्यामुळे धाव घ्यायला नापसंती दर्शवली होती. पण तदनंतर घडलेली चूक किती महागात ठरली आहे याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण आपण बाउंड्री लाईनच्या नजदीक पाहताय. दोन क्षेत्ररक्षण चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला केतनकडून. बाउंड्री लाईन आपण बाउंड्री लाईनच्या नजदीक. पुढचा बॉल वैभवच्या बॅटमधून उडवला गेलाय. गोल्डन स्पोर्ट्सच्या ओनर कडून गोल्डन स्ट्रोक होता. फटका इथे मात्र फसलाय. विकेटचं होतं पतन. परतावा लागेल वैभवला तंबूच्या असेला झेलबादच्या स्वरूपात. थँक्यू सो मच. महत्वाचा गडी महत्वाचा फलंदाज साईशा क्वीन संघाचा वैभव. थोडीशी ताकद कमी पाहायला मिळाली या स्ट्रोकमध्ये आपण इथून मात्र पाहताय. आणि त्या अनुषंगाने त्याला मात्र परतावा लागलं तंबूच्या आसऱ्याला. वैभव जर का मैदानाच्या आतमध्ये असतं तर एक वेगळं चित्र जरूर पाहायला मिळालं असतं. आधीच्या मॅचचं चित्र आपण इथून मात्र पाहता. प्रियेशने एक सफलता मिळवून दिली आपल्या संघाला. एक बाद धावसंख्या 2 या अंकावर धावफलक लागत असताना गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल यावेळेस हलक्या हाताने दिशा दर्शवली जाईल. क्षेत्ररक्षक चूक करेल. 1-2 नव्हे तर 3 क्षेत्ररक्षकांना चकवा देऊन चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार 4. थँक्यू सो मच. जिसका था मुझे इंतजार. कदाचित साईशा क्वीन वाले मनातल्या मनात म्हणत असतील आणि तो फटका फायनली कन्वर्ट होत असताना इथून मात्र आपण पाहिलाय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल यावेळेस भिरकावून तर दिलाय चेंडूला बाउंड्री लाईनच्या नजदीक. तोच क्षेत्ररक्षक वैभवचा ज्यांनी झेल टिपला होता तोच क्षेत्ररक्षक
सुरेंद्रच्या हातामध्ये चेंडू, विकेटचं पतन, फलंदाज बाद. थँक्यू सो मच. सुरेख गीत, मैत्रीवर आधारित असणारे हे गीत आपल्याला ऐकायला मिळालंय आणि सातत्यानं क्रिकेट हा एक नवीन मित्र सातत्यानं देत आलाय. क्रिकेटनी काय शिकवलं तर जीवापाड मैत्री कशी करावी हे क्रिकेटनी शिकवलंय आणि त्याचमुळे आमचे डिक्स जॉकी सुद्धा इथे मात्र मूड पाहायला मिळतात. बागड बिल्ला गँग अजूनही इथपर्यंत पोहोचलेलं नाही आहे, वेट करतायत प्रत्येक जण इथे मात्र. बागड बिल्ला गँगची कदाचित शाळा सुटली नसावी. न्यू बॅटर मैदानाच्या आत म्हणजे संजय पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. संजय पवारवर जिम्मेदारी सोपवतायत. आत्तापर्यंतचं प्रियसचं षटक आपण जर का बघितलं, पॉवर पेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी, वेगामध्ये परिवर्तन करून त्याच्यानंतर टप्पा परफेक्टली ठेवून फलंदाजाला कशा पद्धतीनं जेलच्या स्वरूपात फसवता येईल हे चांगल्या पद्धतीने प्रियेशला इथे मात्र ठाऊक आहे. आणि कदाचित त्याच पद्धतीचे 2 चेंडू आत्तापर्यंत त्यांनी डिलिव्हर केले आणि त्यावर 2 गडी बाद होताना आपण पाहिलेत. गोलंदाजी ट्रॅकवर, गोलंदाज सय्यार षटकातील. पुढचा बॉल यावेळेस क्षेत्ररक्षक नाहीये, खाली क्षेत्र हेरलंय आणि परफेक्टली चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. या चेंडूवर चौकार 4. थँक्यू सो मच डीजे. षटक क्रमांक पहिलं आपण प्रगतीपथावर पाहताय आणि जे संपुष्टात येताना पाहिलं, पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या 2/10 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहताय. या क्रिकेटचं दैवत भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांच्या जर्सी क्रमांक धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतोय. चला, क्षेत्ररक्षणामध्ये DD11 संघ खूप सारा वेळ आपण इथून मात्र खर्च करताय. विनंती असेल वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करा आणि त्वरित आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या, ही नम्रतेची विनंती इथून मात्र असणार आहे. षटक क्रमांक पहिले संपलाय, धावसंख्या 10, 65 धावांचं आव्हान इथून मात्र पार करायचं आहे. त्यामधील 10 धावा तर इथे मात्र धावफलकावर जोडल्या गेल्यात, म्हणजे विजयाकरिता अजूनही आवश्यकता असेल ती म्हणजे 55 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासतीये. पाहूयात कशा पद्धतीने धावा त्या इथून मात्र पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतील. पंच द्या पण सक्त ताकीद प्लीज. पंचांनाही आता मात्र हात जोडून विनंती असेल, आम्ही वारंवार आपल्यापर्यंत ही सूचना पोहोचवतोय. स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट होतीये, वेळेच्या बाबतीत सतत बोलणं बरोबर वाटत नाहीये, पण आयोजकांची ती सूचना आमच्यापर्यंत पोहोचतीये. त्यामुळे पंच आम्ही आपणासही विनंती करतोय, आपण थोडी सक्त ताकीद द्यायची. गोलंदाज सय्यार, पहिलाच बॉल यावेळेस आपण इथून मात्र पाहताय पॉवर पेचं हेही षटक पाहताय. बंदिस्त मैदानाचा पुरेपूर फायदा, चेंडू बॉर्डर लाईनच्या पलीकडे, चौकार 4 धावा. चौकार इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला. याच पद्धतीनं बंदिस्त मैदानाच्या षटकामध्ये याच पद्धतीने गॅप हेरून फलंदाजी करणं गरजेचं आहे. सध्या तरी पाहायला मिळालं. बॅटरकडून पुन्हा एकदा तीच दिशा, तोच फटका त्याच क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. हाही चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून जातोय सरळ. बॅक टू बॅक 2 चौकार 4. थँक्यू डीजे. ऑर्केस्ट्रा हळदींना पाहिजे असेल, तारफा डान्स हळदीला पाहिजे असेल तर डीजे शिव मल्हारचे आपण संपर्क साधू शकता. नक्कीच आपण त्यांना साधू शकताय त्याच पद्धतीनं.
लगातार 2 चेंडू 2 चौकार पाहायला मिळतात आणि धावा संख्या पुढे सरसावते जाऊन पोहोचते 18 या अंकावर धावफलक. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सचिन पुन्हा एकदा तयार. पुढचा बॉल यावेळेस चित्र बदललंय, क्षेत्रही बदललंय. हाही चेंडू जाईल का बाउंड्री लाईनच्या पलीकडे? प्रत्येकाच्या मनामध्ये होता प्रश्न. फायनली तिथपर्यंत मात्र क्षेत्ररक्षक पोहोचला, क्षेत्ररक्षण झालं आणि धावा वाचवले आपल्या संघासाठी 2. आणि धावा सुद्धा इथे मात्र पूर्ण केल्या गेल्या. 2 धावफलक जाऊन पोहोचताना 20 या अंकावर. आता मात्र टीम DD11 संघ क्षेत्ररक्षणामध्ये कुठल्याही प्रकारची इतगुच करताना दिसणार नाहीयेत किंवा कुठल्याही प्रकारची चुकी करताना पाहायला मिळणार नाहीयेत. गोलंदाज तयार. पुढचा बॉल ओहो पुढे येऊन सरसावण्याचा प्रयत्न, चांगलं यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळालं. धाव घेण्याचा प्रयत्न होता, स्टंपचा नाहीये पण गोलंदाजाच्या शरीराचा वेध मात्र नक्की घेतला या चेंडूनं असं म्हणायला इथून मात्र हरकत नाही आहे. गोलंदाज नाही आहे तर क्षेत्ररक्षक आपल्याला तिथे पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकाच्या शरीराचा वेध घेताना आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव फेक आहे, डॉट बॉल. खूप वेळानंतर एक डॉट बॉल जरूर इथे मात्र पाहायला मिळाला. थोडंसं नाट्यमय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं आहे. हलक्या हातानं दिशा दर्शवली जाईल. चांगला प्रयत्न होता चेंडू अडकवण्याचा. सिंगल मिळते या डबाच्या प्रयत्नामध्ये सक्सेसफुली होतील का? धावा पूर्ण इथून मात्र 2. यस 2 धावा पूर्ण होत आहेत कारण कलेक्शन करत असताना चेंडूची उंची थोडीशी खाली आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याचा त्रास कदाचित इथे मात्र त्याच्या संघाला झाला असावा. 2 धावा मिळाल्या. धावफलक 2 धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचताना आपण पाहतोय 22 या अंकावर धावफलक. चेंडू संपतायत 5. अंतिम एक चेंडू आहे त्याच्यावरही हलक्या हातानं फक्त दिशा दर्शवली जाईल. षटक समाप्तीचा इशारा. षटक क्रमांक 2 इथून मात्र संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचताना 23. दोन षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचताना आपण पाहत आहे 23. क्षमस्व थोडंसं टेक्निकल इश्यूमुळे आम्ही तुमच्यापासून पुनश्च एकदा दूर होतोय. षटकार पाहायला मिळाला आणि धावसंख्या षटकाराच्या बढतीनं 29 या अंकावर धावफलक. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. पुढचा बॉल फुल टॉस चेंडू होता. फुल टॉल वसूल करणं होतं गरजेचं आणि याही चेंडूवर लगातार 2 चेंडू आणि 2 षटकार 6.
थँक्यू सो मच डीजे. लगातार 2 चेंडू आणि 2 षटकार इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात. 65 धावांचं आव्हान क्विकली किंवा एकदम फास्टमध्ये पूर्ण करण्याचं ध्येय कदाचित इथे मात्र बांधलंय बॅटर भाऊ मेघवाल याने. क्या बात आहे. कोणसईचा खेळाडू भाऊ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज. पुढचा बॉल यावेळेस फक्त सर बॅटनं दिशा इथून मात्र दर्शवली जाईल. सिंगल मिळतीये. डबलच्या प्रयत्नामध्ये भाऊकडून तरी प्रयत्न पाहायला मिळाला होता. नो रनचा इशारा आलाय. धाव थांबवण्यात आली आहे. सिंगल मिळतीये. रोज दिवाळी नसते तसं प्रत्येक चेंडू षटकार चौकार जाईल असं नसतं. सिंगल डबललाही महत्त्व दिलं गेलं पाहिजे आणि त्याच पद्धतीनं इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल मिळाली आहे. धावसंख्या सिंगलला जाऊन पोहोचताना 36-36 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहत आहे. गोलंदाज तयार. पुढचा बॉल खूप वेळ चेंडू हवेमध्ये आपल्याला तर पाहायला मिळालाय आणि कदाचित तो चेंडू माउंटलाईनच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल का पण नाही आहे. ते चित्र मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी पाहायला मिळत नाही आहे. चांगलं क्षेत्ररक्षण इथून मात्र आपण पाहताय आणि पळून धावा पूर्ण केल्या गेल्या. तिथे मात्र 3 धावा इथे मात्र पळून पूर्ण केल्या गेल्यात. धावफलक 3 धावेच्या बढतीनं 39 या अंकावर. समोरच्या बाजूने एक बाईक उभी आहे. त्याची लाईट ऑन आहे. ती कृपया करून बंद करायची आहे. स्कूटी आहे. त्या स्कूटीची लाईट ऑन आहे. थोडंसं रिफ्लेक्शन होतं. या गोष्टीची नोंद घ्या. इनोवाच्या एक्झॅक्टली बाजूला ती स्कूटी आहे. थँक्यू सो मच. निवृत्त फेक्या षटक संपलंय. क्रमांक 3चं 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते 39 या अंकावर. विजयाकरिता 12 चेंडू आणि आवश्यकता असेल 26 या धावसंख्येची. पाहूयात पूर्ण होतील का. तोपर्यंत डीजे सागर. थँक्यू. चला पंचांचा इशारा पोचलाय की क्षेत्ररक्षण सजवून घ्या. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. जसं टीम मीटिंग नको आहे. अजूनही खूप साऱ्या मॅचेस आपल्याला इथून मात्र खेळवायच्यात. या गोष्टीची नोंद घ्या. जयेश पाटील सोन्या बैलवाला जबरदस्त गीत आपण इथून मात्र ऐकताय सोन्या बैलाचं. सध्या तरी आपण जर का बघितलं तर बैलगाडा शर्यत आणि क्रिकेट हे खूप सारं अटूट नातं सध्या तरी पाहायला मिळतं. अनेक ठिकाणी मॅन ऑफ दी सिरीजच्या स्वरूपात एक अद्यात वासरू जे दिलं जातं आणि त्याच्या रिलेटेड असणारे गीत मैदानाच्या आतमध्ये आपण प्रेक्षक राजांकरिता डीजे सागरकडून ऐकताय. 12 चेंडू विजयाकरिता 26 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासतीय. 12 चेंडू विजयाकरिता 26 धावसंख्येची आवश्यकता. सुरेंद्र उर्फ बंटीला इथे मात्र आणले गेले. गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 14 हाताळण्याकरिता. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सुरेंद्र तयार. पहिलाच बॉल यावेळेस चॉप केले गेले. या चेंडूला क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतील तोपर्यंत एक धाव मिळते. दुसऱ्या धावेची कदाचित उद्घोषणा झाली नव्हती. टायमिंगला सुचलं गेलं दुसऱ्या धावेची पसंती देऊयात आणि 2 धावा इथे मात्र यशस्वीरित्या सध्या तरी पूर्ण होत असताना 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होताना आपण पाहताय. धावसंख्या 2 धावेच्या बढतीनं 41 या अंकावर धावफलक. गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस खूप चेंडू हवेमध्ये. फटका फसलाय की काय. यस इथे मात्र फटका फसतोय. विकेट सोबत परतावा लागेल यावेळेस बॅटरला झेलबादच्या स्वरूपात. क्या बात आहे. सुरेख गीत आपण इथून मात्र ऐकताय. श्रीरामाचा भगवा, हिंदुत्वाचा भगवा, छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आणि खानिवली विभागाचं मैदान जरी आपण बघितलं तर मैदानाच्या चहू बाजूनी आपल्याला इथे मात्र भगवा पाहायला मिळतोय आणि सुरेख गीत आपण इथून ऐकतोय. विकेटचं बटन न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आयान
दाखल होत असताना मॅन फ्रॉम खानिवली, खानिवलीचा हा खेळाडू अगदी हाकेच्या अंतरावर असणारं हे गाव या मैदानापासून चांगला अनुभव या मैदानाचा याही खेळाडूला असावा. पहिल्याच बॉलवर यावेळेस फेकून दिलाय आयांना स्वतःचा ब्रँड आणि क्लास दाखवणारा हा स्ट्रोक चेंडू बाउंड्रीच्या बाहेर सीमा रेषा पार षटकार 6. थँक्यू सो मच. षटकार आपल्याला इथे मात्र पाहायला मिळाला आणि षटकाराच्या बढतीनं धावत संख्या जाऊन पोहोचताना आपण पाहताय 47 या अंकावर धावफलक सरसावताना जाऊन पोहोचताना पाहायला मिळतात. 65 धावांचा आव्हान पार करत असताना आता मात्र 47 या अंकावर धावफलक. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल यावेळेस बघितलं तर पॉकेटमध्ये डिलिव्हरी केली गेली आहे. थोडंसं फलंदाजाला गोत्यात फसवायचं होतं असं म्हणायला इथून मात्र हरकत नाही आहे. प्रयत्न झाला होता. आयननी त्याला चांगल्या पद्धतीने फेस सुद्धा केलं. सिंगल मिळाली आहे आणि धावसंख्या सिंगलला जाऊन वधारताना 48 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहत आहे. ऑन स्ट्राईक आता मात्र आपल्याला बॅटर पाहायला मिळतोय. भाऊला आपण पाहत आहे. नक्कीच भाऊ नव्हे तर आता टीम साईशा क्वीन संघाचा सध्या तरी दादा म्हणून काम पाहताना पाहायला मिळतोय. दादागिरी फलंदाजीमध्ये वैयक्तिक 26 धावांवर खेळताना पाहायला मिळतोय. भाऊची दादागिरी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीच्या स्वरूपात पाहायला मिळते. संपुष्टात आणली जाईल का पण नाही आहे. क्षेत्ररक्षक पोहोचायला तिथे मात्र उशीर करतोय आणि तोपर्यंत एक धाव इथे मात्र पूर्ण करतोय भाऊ आणि आयान. सिंगल मिळते. धावसंख्या सिंगलनं आपल्याला पाहायला मिळाली आहे. धावफलक वधारताना 49 या अंकावर धावफलक. कालचे 2 दिवस जर का आपण बघितले तर उमर फक्कीची एक चांगली फलंदाजी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाली आहे. आजच्या दिवसामध्येही सचिन पष्टेचाही विचार केला, भाऊचा विचार केला, अनेक असे खेळाडू आहेत ज्यांचा विचार केला की ज्यांची बॅटिंग एक पॉवरफुल आपल्याला सध्या तरी आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली आहे. पुढचा बॉल यावेळेस फेकून देत आहेत ऑन साईडला. या चेंडूला क्षेत्ररक्षक करतील जीवाच्या आकांताने प्रयत्न. जिथे होती एक धाव तिथे मात्र देऊन बसतायत 2 धावा यशस्वीरित्या इथे मात्र पूर्ण होत आहेत. षटक समाप्तीचा इशारा. षटक क्रमांक 4 संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर या 2 धावेच्या बढतीनं धावसंख्या 51. हॅलो, थँक्यू डीजे जॉकी सुद्धा सकाळच्या सत्राप्रमाणे आत्ताही गममध्ये गेलेत की काय हा प्रश्नचिन्ह आहे. आणि चांगलं कलेक्शन त्यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळतं म्हणून सातत्यानं त्यांनाही पसंती दिली जाते. वेलकम डीजे सागर, आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि मनपूर्वक आभार इतक्या चांगल्या संगीतासाठी. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. केतन आणले गेले. सध्या तरी टेनिस क्रिकेट संपूर्ण टेनिस क्रिकेट जगताचा विचार केला तर केतन मात्रे बायकर मॅन म्हणून नाव सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज सय्यार. षटकातील पहिलाच बॉल यावेळेस फेकून दिलाय चेंडूला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 2 क्षेत्ररक्षकांना चकवा देऊन हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय सरळ चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. चौकार आपण पाहत आहे. धावसंख्या चौकाराच्या बढतीने जाऊन पोहोचताना 55 या अंकावर धावफलक. विजयाकरिता 5 चेंडू आणि आता मात्र 10 धावेची आवश्यकता. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल पुन्हा एकदा भिरकावून देत आहेत. यावेळेस चेंडूला क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षण होईल का
आणि तिथे मात्र घडतीये चूक. जेव्हा जेव्हा घडेल चूक तेव्हा तेव्हा दगडी चालतो एकाच आवाज, चुकीला माफी नाही. जय शंभो नारायण. चौकार 4. कलेक्शन आहे पहिला प्लास्टिक भंगारवाल्याचं एक कलेक्शन पाहायला मिळतं, एक वेगळं पाहायला मिळालंय. क्या बात आहे, जबरदस्त कलेक्शन आमच्या डिक्स जॉकीकडे आपण इथून मात्र पाहत आहे. चौकार पाहायला मिळाला. धावसंख्या चौकारानं 59 या अंकावर धावफलक. गब्बर येस, इथे आपल्याला पाहू शकताय लहान मुलांना सुद्धा या स्पर्धेचा मोह आवरता आला नाहीये. सिंगल मिळतीये. धावसंख्या 60. विजयाकरिता 3 चेंडू आणि आता मात्र 5 धावेची आवश्यकता. सौरभजी अडकमुळे यांचे, आशिष अडकमुळे यांचे सुपुत्र इथे माता पाहतात व्हिडिओ कॉलच्या मार्फत. गब्बर आमच्या समितीत ते जॉईन होत आहेत. त्यांच्या आजोबांना ते मिस करतायत घरी, पण आज व्हिडिओ कॉलच्या मार्फत ते जॉईन होत आहेत. वेलकम गब्बर अँड जब्बर, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस भिरकावून दिलाय. दिशा तर इथे मात्र दिली गेली आहे. काही घडेल चेंडू बाउन्स होताना हातामध्ये पाहायला मिळालाय. सहज सोपा झेल कलेक्ट करणं इथून मात्र बंधनकारक होतं. पुन्हा एकदा घडतीये चूक आणि धावांची घडतीये मैदानामध्ये लय लूट. आणि किती धावा इथे मात्र लुटल्या जात आहेत तर 3 धावा इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात. 3 धावेच्या बढतीनं धावसंख्या जाऊन पोहोचताना पाहायला मिळते 63 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं. विजयाकरिता 2 चेंडू शेष आहेत आणि आवश्यकता ही इथून मात्र 2 या धावसंख्येची आहे. 2 चेंडू 3 चेंडू माफ करा 2 चेंडू आणि विजयाकरिता 2 धावेची आवश्यकता इथून मात्र भासतीये. 2 चेंडू 2 धावा 2 धावा आणि 2 चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये सध्या जरी आपण पाहताय. या 3 धावसंख्येने धावसंख्या जाऊन पोहोचतीये 63 या अंकावर धावफलक. 65 धावांचा आव्हान इथून मात्र पार करायचंय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. पुढचा बॉल समोरच्या दिशेने खेळून काढलाय आणि यावेळेस काय घडेल मैदानाच्या आतमध्ये. स्क्वेअर लेग पंचांचा इशारा मेन पंचांपर्यंत पोहोचलाय, पण मेन पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आता पोहोचलाय. विकेटचं पतन रनआउटच्या स्वरूपात. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. भाऊ मेघवाले याची कीव करावीशी वाटते मला. कीव भाऊ मेघवाले हा जरी किती चांगला फलंदाज असला तरी माइंड गेम मध्ये आज त्याचं पितळ उघडं पडतंय. तू मेन स्ट्रायकर आहे. तू शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानात राहू शकतो. 5व्या चेंडूला त्याला फिनिशच करायची गेम. त्यांनी लेच्या पेच्या पुच्या शॉट हा क्षेत्ररक्षकाच्या अंगावर मारलाय. इससे आप अंदाजा लगा सकते हो कि उसकी दिमाग की बत्ती बिल्कुल बंद हो चुकी थी. अशा वेळेला माइंड सेट करून खेळणं गरजेचं होतं आणि कदाचित डोक्याचा पण वापर करावा लागतो. नुसते शरीराने तगडे मारून फटके चालत नाही. तर कुठल्या क्षणी काय करा. आता त्यांनी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतले भाऊ मेघवालेनी. घडू शकतं. पाहूयात मैदानाच्या आतमध्ये 1 चेंडू आणि आता मात्र 2 धावेची आवश्यकता. गोलंदाज तयार. पुढचा बॉल आतिशच्या बॅट मधून इथून मात्र चाललाय चेंडू. आतिश आलाय आणि सामन्याचं चित्र बदलून गेलाय. ब्रँडेड स्ट्रोक. 1 मारा, सॉलिड मारा. खर तर शेवटचे चेंडू षटकार आला. खरं तर क्रिकेट में जर तर अगर मगर की कोई अहमियत नहीं है, परंतु हा जर चेंडू डॉट निघाला असता तर त्याचं पूर्ण पाप सामना हरल्याचं भाऊ मेघवालेवर आलं असतं. का तर 5व्या चेंडूला त्याला एक समोर भेटलेला फेसचा चेंडू होता
आणि त्या चेंडूवर त्याला मॅच फिनिश करायची होती. पण तू ज्या प्रकारे त्याने मला